नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चुरमा लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. तर आपण त्यासाठी साहित्य पाहूया. तर इथं मी 1 बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ लागेल आपल्याला, रवा लागेल, साजूक तूप लागेल, गूळ लागेल आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. इथे ड्रायफ्रूट्स घेतलेत, बदाम, काजू, किशमिश आणि पिस्ता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर आता आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करणार आहे. आता इथं आपण एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, डाळीचं पीठ प्रमाण मी डिस्पर्शन बॉक्समध्ये देत आहे. रवा घ्यायचा आहे, आणि इथे साजूक तूप घ्यायचं आहे. हे छान मळून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून तूप सगळं आपल्या पिठाला लागेल. खूप छान होतात हे चुरमा लाडू. चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून घट्ट असं गोळा आपल्याला तयार करायचा आहे. आणि आता आपण गोळा मळूया त्याचा छान. घट्टच करायचं, मळायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे, पातळ मळायचं नाही आहे. आता आपण मळून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकताय मस्त पीठ मळून झालेलं आहे. आता आपण इकडे तूप गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये. तर आता आपण असं गोळा घ्यायचा आहे आणि आपण या तुपामध्ये छान तळणार आहोत. चांगलं घट्ट मळायचं पीठ. हे आपण असं सगळं करून घेऊया. आता इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं असं मस्त असे मुटके तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे. तर इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं कढईमध्ये तूप गरम करून घेतले. आता आपण त्याच्यामध्ये घालूया आणि छान गोल्डन ब्राऊन होस्तोवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. छान तळून घेऊ दोन्ही बाजूंनी मस्त. आपले ते ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता हे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होस्तोवर करून घेऊया. आता तुम्ही इथं पाहू शकताय मस्त आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण ते काढून घेणार आहोत. आता आपण दुसरी बॅच करूया. हे पण असे छान गोल्डन ब्राऊन होस्तोवर तळून घेऊया. पाहू शकता तुम्ही इथे आता आपल्या मस्त तळून झालेलं आहे. आता आपण काढून घेणार आहोत. गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. आता इथे तुम्ही पाहू शकताय मस्त आपले मुटके झालेले आहेत. आता आपण असे सोडणार आहोत. छान असे बारीक करून घ्यायचे आणि मग मिक्सरला लावायचे. मिक्सरला बारीक करून घेऊया. हे असं टेचून घ्यायचं जेणेकरून लवकर बारीक होईल. आता इथं पाहू शकताय आपण छान टेचून घेतलेलं आहे, बारीक केला. आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात आपण हे टाकणार आहोत आणि छान बारीक करून घेऊया. बारीक करूया. तर इथं तुम्ही पाहू शकता मी इथं तूप घेतलं आहे कढईमध्ये. आता आपल्याला गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे. तूप थोडंसं जास्तच घ्यायचं जेणेकरून आपल्याला लाडू करताना तूप लागणार नाही. वाटलंच तर आपण थोडंसं तूप टाकू शकतो लाडू वळताना.
आता हे थोडंसं गरम होऊ द्या. आणि इथं तुम्ही पाहू शकताय मस्त मी बारीक करून घेतलेला आहे मोठे. इथं तूप पण छान गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालूया आणि वितळून घ्यायचा आहे. थोडंसं विरघळलं की आपण लगेच काढून घेणार आहोत. तूप अजून लागेल. मी तुम्ही पाहू शकताय गूळ छान वितळलंय. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण प्रोसेस करणार आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. गरम आहे त्यामुळं थोडंसं गार झालं की वळवून घेऊ. जास्त पण गार होऊन देऊ नका, म्हणजे जेणेकरून पटकन वळता येईल लाडू आपल्याला. आता इथं पाहू शकताय मस्त आपले गूळ वितळून झालेला आहे. त्यात टाकले आणि गूळ जर वितळला नसेल तर मिक्सरला लावा. मिक्सरला बारीक करून घ्यायला लागलं मला. तर आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर घालूया. किसमिस घालूया. खसखस घालूया 1 चमचा. 1 चमचा खसखस घालू. 1-2 चमचे घाला. वेलची पावडर घालायची आहे. छान मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून घेऊया. लाडू करूया. कसे हवे असतील तुम्हाला छोटे मोठे तुम्ही करू शकता. इझी होतात. पाहू शकता मस्त आपले लाडू झालेले आहेत. आता आपण हे करून घेऊ. अजून एक दाखवते तुम्हाला. तुपाची आवश्यकता लागली नाही मला. तूप लागलं नाही जास्त, कारण की ऑलरेडी मी गूळ वितळताना तूप थोडंसं जास्त घेतलं होतं. पाहू शकताय असे आता आपण करून घेऊया. तुम्ही तुपावर तळू शकता थोडंसं तूप घालून, किंवा तसेही टाकू शकता. कसंही तुमच्या ह्याच्यावर प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. होऊ शकते. आता आपण असे सगळे करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपले मस्त गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू रेडी झालेले आहेत. खूप छान वाटत आहेत. पाहू शकता तुम्ही इथे मस्त तूप परत एक्स्ट्रा घ्यायची काहीच गरज लागली नाही मला, कारण की ऑलरेडी मी गुळामध्येच थोडंसं जास्तच तूप घेतलं होतं. आणि गूळ छान वितळू द्या, कारण की माझं मगाशी गूळ नीट वितळलाच नव्हता. त्यामुळे मला परत मिक्सरला लावायला लागलं सगळं मिश्रण, आणि मग ते छान लाडू असे रेडी झालेले आहेत. तर मस्त आपले लाडू रेडी झालेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.